नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 1.2 करोड कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे 1.2 करोड कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वेतन आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होणार। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे। 8वा वेतन आयोग लवकरच लागू होण्याची शक्यता असून त्यामुळे वेतन आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे। या नव्या सुधारणेमुळे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 वरून थेट 80,000 रुपये प्रति महिना होण्याची शक्यता आहे। पेन्शनधारकांनाही याचा मोठा फायदा मिळणार आहे। मित्रांनो, देशभरात सुमारे 1.2 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी आहेत ज्यांना या आयोगाचा थेट फायदा होईल। नव्या वेतन आयोगात वेतनवाढीसाठी सरकारकडून नवीन फॉर्म्युला आणण्याची तयारी सुरू आहे। या फॉर्म्युल्याच्या मदतीने कर्मचाऱ्यांचे वेतन जवळपास 4 पट वाढू शकते। यामुळे सरकारी नोकरी करणाऱ्यांना एक मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाची घोषणा झाल्यानंतर आता त्यासाठी पॅनल सदस्य निवडण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। एप्रिल महिन्याच्या अखेरीस या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता असून संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 1 जानेवारी 2026 पासून नव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होऊ शकते। सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 55% महागाई भत्ता दिला जातो, जो आयोग लागू होण्याआधी 60% पर्यंत पोहोचू शकतो। मित्रांनो, महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट केल्यानंतर त्यावर फिटमेंट फॅक्टर लागू केला जाईल। यामुळे वेतनात मोठी झेप अपेक्षित आहे। मागील वेतन आयोगामध्येही असाच बदल झाला होता। काही तज्ज्ञांचे मत आहे की सरकार यावेळी डीए वेगळा ठेवू शकतो, परंतु यावर अजून अधिकृत घोषणा झालेली नाही। मित्रांनो, सध्या 7व्या वेतन आयोगाअंतर्गत लेवल 1 मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये, यावर 55% डी समाविष्ट केल्यास एकूण वेतन 27,900 रुपये होते। जर यावर 2.86 चा फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर वेतन 80,000 रुपयापर्यंत पोहोचू शकते। दुसरीकडे जर 1.92 चा फिटमेंट फॅक्टर लावला गेला तर वेतन सुमारे 53,000 प्रति महिना होईल। हे वेतन बदल कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीला मोठी चालना देऊ शकतात। मित्रांनो, नव्या वेतन आयोगासाठी आवश्यक त्या सुरू होण्याच्या मार्गावर आहेत। 31 डिसेंबर 2025 रोजी 7व्या वेतन आयोगाचा कालावधी संपणार असून 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे। काही विलंब होण्याची शक्यता असली तरी लागू तारीख ही 1 जानेवारी 2026 हीच असेल, हे निश्चित मानले जात आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।